नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत। त्यातच आता अजित पवार गटाचे आमदार रामराजे निंबाळकर यांनी नाराजगी व्यक्त करत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले। तसेच रामराजे निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासोबतचे संघर्षातून रामराजे निंबाळकर यांनी हे विधान केले आहे। भाजपाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रारीची भाजपाने दखल घ्यावी अशी मागणी रामराजेंनी केली आहे। साताऱ्यात कार्यकर्त्यांसमोर रामराजे निंबाळकर बोलत होते। त्यावेळी ते म्हणाले की आपली काय भारतीय जनता पार्टी सोबत भांडण आहे का? तर नाही। आपण हिंदुत्व मुसलमान करतो का? आपण गाय कापतो त्यांना प्रोटेक्शन देतो का? आपली फक्त तक्रार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे सहकारी हे गल्लोगल्ली दहशत करतात, त्यांच्या दहशताला आमचा विरोध आहे। त्यांना भाजपाचे साथ देऊ नये एवढीच खरी आपली तक्रार आहे असं देखील त्यांनी सांगितले। आणि तसेच याबाबत वरिष्ठांना सांगून बघा, तरी तुम्हीही या महिलांना येऊन द्या, आपण 1 तास वेगळा वेळ काढू आणि कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू। जरी उद्या काही फरक झाला नाही तरी आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय? आता अजून काय बोलायचं राहिलं आहे का? असं सांगत रामराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा संकेत दिला। आणि सातारा जिल्ह्यातील वाईखडामध्ये भाजपाचे नेते मदन भोसले यांनी नुकतेच जयंत पाटील यांना भेट दिली होती। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।